बुधवारी नागपूर शहरात फसवणुकीचा एक अजब प्रकार उघडकीस आला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सुरक्षा प्रमुख असल्याचं सांगत एका व्यक्तीनं करण कोठारी आणि बटूभाई दोन नामांकित ज्वेलर्सची सुमारे 7.50 लाख रुपयाची फसवणूक केल्याची माहिती अंबाझरी पोलिसांनी दिली आहे। मात्र पुढे तिसऱ्या नामांकित रोकडे ज्वेलर्सनं वेळीच सतर्कतेनं कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणलं। रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी उशिरा या घटनेची माहिती पोलिसांना दिली। अंबाझरी पोलिसांना फसवणूक करण्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा आता शोध सुरू आहे। अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंबाझरी रोडवर एक कोठारी ज्वेलर्स आहे। त्या ज्वेलर्सचे मालक यांनी आम्हाला फोन करून माहिती सांगितली की त्यांच्या ज्वेलर्समध्ये एक इसम हा स्वतःचं नाव राजवीर चावला असं सांगून तो माननीय केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी सर यांचे चीफ सिक्युरिटी ऑफिसर असे सांगून त्यांनी काही सोनं खरेदी केलं आहे आणि त्याच्याकडे कॅश नसून आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा नसून तो चेकद्वारे पेमेंट करतो आहे। त्यांनी त्याबाबत त्याच्या जो मालक होते त्यांना त्याची माहिती दिली, परंतु त्यांनी अगोदर मनाई केली। नंतर दुसरे डायरेक्टर त्यांना फोनवर माहिती देऊन त्यांनी त्याला फोनवर मान्यता दिल्याने त्यांनी 2,57,000 रुपयाचं 2 सोन्याच्या चेन 31 ग्राम वजनाच्या खरेदी केल्या। त्यानंतर काही कालावधीनंतर नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव श्री राजेश रोकडे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज प्रसारित केला आणि फोटो टाकला की असा इसम हा माननीय नितीन गडकरी सर यांचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर असं सांगून काही सोने खरेदी करतो आणि चेकद्वारे पेमेंट देऊन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतो आहे। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठे प्रयत्न केला याबद्दलची माहिती दिल्यानंतर करण कोठारी ज्वेलर्सचे मालक यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशन अंबाझरीमध्ये अपराध नंबर 784 कलम 318-4-319-2 के अंतर्गत BNS के अंतर्गत अपराध रजिस्टर केलेला आहे। त्यानंतर आम्ही याबद्दल माहिती घेतली असता त्या इसमाचं नाव आहे राजवीर चावला, राहणार दिल्ली आणि तो कालच नागपूरमध्ये एका हॉटेलमध्ये 2 तासासाठी मुक्काम केला आणि नंतर एक रेंट कार घेऊन त्यांनी नागपूरमध्ये 10 ते 12 ज्वेलर्समध्ये जाऊन असा प्रकारचा प्रयत्न केल्याचे दिसून आलेलं आहे आणि 2 ठिकाणी त्यांनी सक्सेसफुल अटेम्प्ट केला। त्यामध्ये एक बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत बटूभाई ज्वेलर्स आणि करण कोठारी ज्वेलर्स अशा 2 ठिकाणी त्यांनी असे जवळजवळ 8 ते 10 लाखाचं सोनं खरेदी केलेलं आहे चेकद्वारे, चेक पेमेंट करून। याची अधिक माहिती घेऊन माननीय पोलीस आयुक्त सर आणि जॉईंट CP सर रिजन सर, माननीय DCP झोन 2 सर आणि ACP सर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत माझी DB टीम यासाठी संपूर्ण प्रयत्न करून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे।